या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृतं नरं चैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ कीर्तनेंदू हरिभक्तपरायण वैकुंठवासी अनाभावे लिखित हरिभक्तपरायण वैकुंठवासी अनाभावे लिखित सुलभ संक्षिप्त भागवत या ग्रंथावर आपण यथाशक्ती चिंतन करतो. स्कंद 11वा अध्याय 16वा. काल आपण 80व्या ओळीपर्यंत आलो होतो. शेवटच्या 2-3 ओव्या घेतो. ऐसी ज्ञानयोग कथा ऐकोनी उद्धव म्हणे श्रीनाथा कठीण योग हा आचरता सुलभ उपाव सांगावा. ज्ञानयोग सांगितल्यानंतर उद्धव म्हणतो भगवंत हा ज्ञानयोग आचरण्याला कठीण वाटतोय, सोपा उपाय माहीत असेल तर सांगा. अगा कमलनयना श्रीकृष्णा बहुधा आवरता या मना श्रम होती योगीजना तेने कष्ट होती त्या मनोनिग्रहाची निश्रमे खिन्न होती त्यांची मने मग वर्तती असमाधाने सुखन पावती साधनेचे. देवा योगी माणसांना सुद्धा आपलं मन आवरताना कष्ट होतात, कारण मन लवकर आवरत नाही आणि त्यामुळे त्यांना ती योगाची क्रिया करून सुद्धा समाधान प्राप्त होत नाही. पण तुझे भक्त जैसे हंस सारासार विवेकी दक्ष तुझ्या पदकमली ठेवोनी लक्ष सुख पावती भक्ती रसे. पण देवा तुझे भक्त हे इथला पंखा लावा म्हणजे मला इकडे बसता येईल, खुर्ची इकडे घ्या. त्यांना पंखा तो नको आहे, इकडचं बटन लावून द्या त्यांना. लाव बरं असं द्या. पण देवा तुझे भक्त कसे तर त्यांचा स्वभाव हंसासारखा आहे. फक्त हंस जसा फक्त पाणी आणि दूध एकत्र असताना सुद्धा फक्त दूध प्राशन करतो, पाणी तसंच ठेवतो. तसे तुझे भक्त हे विवेकी आहेत. सार तेवढं घेतात आणि असार सोडून देतात. तुझ्या चरणकमलावरती त्यांचं लक्ष असल्यामुळे आणि त्यांना भक्तिरस प्राप्त झाल्यामुळे ती तुझी भक्त मंडळी आनंदात राहतात. ब्रह्मादिक देव तुझ्या चरणी, आजच्या कथेला सुरुवात झाली. ब्रह्मादिक देव तुझ्या चरणी मुकुट मंडित लोटांगणे स्तविती तुझा हात जोडून ऐसा तुझा अधिकार. देवा तू केवढा मोठा आहेस.
तर ब्रह्मादिक देव सुद्धा तुझ्या पायावरती लोटांगण घालतात, एवढा तुझा अधिकार आहे. म्हणजे जो ब्रह्मदेव या सृष्टी निर्माण करतो, निर्मिती करतो, तो तुझ्या पायावरती नतमस्तक होतो, एवढा तुझा अधिकार. पण एवढा तू मोठा असून, ज्ञानी असून, अधिकार संपन्न असून राम अवतारामध्ये मात्र राम अवतारी वानरासवे सख्य करून तो गौरविले. पण राम अवतारामध्ये तू वानरांशी सख्य केलं, मैत्री केली आणि त्या वानरांना मोठेपण प्राप्त करून दिलं. सख्य करून त्या गौरविले, भक्तवत्सल ब्रीद मिरविले आणि त्यामुळे तुला लोक भक्तवत्सल म्हणायला लागले. भक्तावरती कृपा करणारा, ऐसे तुझे थोरपण, असा तुझा मोठेपणा आहे. म्हणजे ब्रह्मादिक देवही तुला वंदन करतात आणि एवढा मोठा असूनही तू अत्यंत सामान्य असणाऱ्या अशा ह्या वानरांना प्रेम देऊन त्यांना मोठेपणा प्राप्त करून देतोस. पण हे केव्हा होतं? जेव्हा आपण आपला मोठेपणा बाजूला ठेवतो त्याच वेळेला हे घडेल का नाही? आता श्रीमंत माणसं, कोट्याधीश माणसं ज्या वेळेला सामान्य माणसाच्या पाया पडतात पंढरपूरला गेल्यानंतर, त्यावेळेला ते मी मोठा आहे हा भाव बाजूला ठेवतात, मी कोट्याधीश आहे बाजूला ठेवतात, मी ज्ञानी आहे बाजूला ठेवतात, मी सत्ताधीश आहे बाजूला ठेवतात. तो अहंकार, म्हणजे आपला मोठेपणा बाजूला ठेवल्याशिवाय दुसऱ्या पुढे नतमस्तक होता येत नाही. आपला अहंकार बाजूला ठेवा लागतो, त्यावेळेला आपला नतमस्तक होता येईल का नाही? आपला अहंकार बाजूला ठेवतात. नाथ महाराजांच्या घरी पाणी वाहत होते. आता एवढा मोठा जगाचा जगदीश त्यांच्या घरी पाणी वाहतोय, पाणी भरतोय कावडीने. मग एकाने विचारलं भक्तांनी, देवा काय हे, तुमचा मोठेपणा कुठे गेला? भगवंत म्हणतो, माझं मी बाजूला ठेवलंय, मी पण माझे विसरून गेलो, मी माझा मोठेपणा विसरून गेलो, मी पण माझे विसरून गेलो, नाथा घरी आलो, आज मी नाथा घरी आलो. मी माझं मोठेपण बाजूला ठेवलंय आणि नाथाच्या घरी कावडी भरायचं काम घेतलंय, पाणी भरायचं. विसरून आपल्या थोरपणाशी तू निज दासांचा दास म्हणविशी. आपला मोठेपणा बाजूला ठेवतो, जनी संगे जळण येतो. हां, मोठेपणा बाजूला ठेवल्याशिवाय जळण जळता येईल का? हां, तू निज दासांचा दास म्हणविशी, सेवकांची सेवा करीशी, अंगे राबसे त्या घरी. त्यांची सेवा करतो. सखुबाईला बांधून ठेवलं होतं भगवंताने. सखुबाईचं रूप घेऊन घरी राहिले आणि त्या सखुबाईला पंढरपूरला पाठवून दिलं. हां, तेव्हा या भगवंत कुणाचंही रूप घेऊ शकतो, कुणाच्याही घरी सेवा करू शकतो. अंगे राबसे त्या घरी. आपला मोठेपणा बाजूला ठेवून बळीला ज्यावेळेला भगवंताने पाताळात घातलं त्यावेळेला बळीच्या दारामध्ये भगवंत द्वारपाल होऊन उभे राहिले. हां, दासोपंत हे दत्तात्रयांचे भक्त होते. त्यांच्याबरोबर सरीपाठ खेळायचे दत्त दासोपंतांच्या बरोबर. तेव्हा सहज एकदा नाथ महाराज आंबेजोगाईला आले होते. दासोपंतांना म्हणाले, केवढं तुमचं भाग्य आहे. प्रत्यक्ष म्हणाले, दत्त महाराज तुमच्याकडे सरीपाठ खेळायला येत आहेत, कधी आलात पैठणला तर या आमच्याकडे म्हणाले. मग एकदा रात्रीच्या वेळेला त्या पैठणवरनं येता त्यांना वाटलं जाऊच नाथांकडे. रात्रीची वेळ होती.
मग गावातल्या विचारलं लोकांना, कुठेही नाथ महाराज कुठे आहे? त्यांनी नाथ महाराजांचा वाडा दाखवला. म्हणजे इथनं वरती गेला की नाथ महाराजांचा वाडा. आणि बघतायत तर काय, नाथ महाराजांच्या दारामध्ये दत्तात्रय पहारा देत होते. वॉचमन असतो त्याने दारामध्ये, तसा भगवंत भक्ताच्या दारामध्ये पहारा देतोय. विचारलं दासोपंतांनी, दत्तात्रय महाराज इथं काय करतात? म्हणले, माझ्या भक्ताचं रक्षण करतोय. म्हणजे भगवंत आपला मोठेपणा बाजूला ठेवून भक्तांची कामं करतो. एक कीर्तनकार भगवंताचे अत्यंत आवडीचे भक्त होते. कीर्तन करता करता देहभान विसरून जायचे. त्यांनी घोडा असा बांधलेला होता बाहेर, पण तो घोडा त्याला इसरा देऊन मोकळा झाला. आता ह्या नाठाळ घोड्याला काय करणार? ते तर कीर्तनात बसले. तर भगवंत त्या घोड्याला धरून उभे होते. ती गजानन महाराजांच्या पोथीतली ग्रंथ, ती गोष्ट वेगळी, ही वेगळी आहे. कीर्तन करून ज्यावेळेला कीर्तनकार बाहेर आले, बघतायत तर पांडुरंगा त्या घोड्याला धरून उभे. म्हणले, का नाही? म्हणले, हा घोडा कुणाच्या अंगावर जाईल, तुझं कीर्तन होईल, मी थांबलो होतो याला धरून. ऐसा तुझं भतता भक्त, सहज होती ते कृतार्थ. आश्चर्य काय बाप येथ, तू असता हित करता. असे तुझे भक्त, त्यांचं जीवन कृतार्थ होऊन जात. देवा, तू त्यांचा हितकर्ता असल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नसते. तेव्हा लहान मुलं आहे, त्याला कसली काळजी आहे का? तो आईला विचारतो, आई मला तू शाळेत सोडायला येशील ना ग? भूक लागली तर खायला करून देशील ना ग? शाळेतनं घ्यायला येशील ना ग? अमुक करशील ना ग? मी आजारी पडले तर माझ्याजवळ बसशील ना ग? आई म्हणते, हे सगळे मी कुणासाठी करते? तुझ्यासाठी तर करते. तसा भगवंत म्हणतो, हे सगळे मी करतो म्हणजे काय? तुझ्यासाठीच करतोय. तू माझा भक्त आहे, तुझी काळजी घेणं माझं काम आहे. ऐसा तुझं भजता भक्त, सहज होती ते कृतार्थ. आश्चर्य काय बाप येथ, तू असता हित करता. तू अखिल विश्वाचा आत्मा, सेव्य प्रियतम परमात्मा, सर्वार्थद तू भक्त जरा, त्या तुझं कोण विसरेल. देवा, तू ह्या अखिल विश्वाचा आत्मा आहेस. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तूच आहेस, आत्मारामध्ये तूच आहेस. ज्याची सेवा करावी असा सेव्य ही तूच आहेस. ज्याच्यावरती प्रेम करावं, त्या तुझ्यासारखं दुसरं कोण आहे ज्याच्यावर प्रेम करावं असं? प्रियतम आहेस, प्रत्येकाला आवडणाराच तू आहेस. परमात्मा आहेस तू, सर्व देणारा आहेस. अशा तुला कोण विसरेल? तुझे भक्त तुला विसरत नाही. तुझे पदरज जे सेविती, त्यांना सकळ पुरुषार्थ प्राप्ती. त्याही वरी लाभे भक्ती, जी इतर साधनाने दुर्लभ. देवा, जे तुझ्या चरणांची सेवा करतात त्यांना सगळे पुरुषार्थ प्राप्त होतात. सगळे म्हणजे 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आहेत. सगळे पुरुषार्थ त्यांना प्राप्त होतात. त्यापेक्षा आणखीन काय त्यांना लागतं? तुझी भक्ती लागते, जी इतर साधनाने मिळणं दुर्लभ आहे. स्मरता तुझे अनंत उपकार, त्यांचा आम्हान वदवे पार. आयुष्य लाधता हे फार, ब्रह्मदेवा इतकेही. देवा, आम्हाला ब्रह्मदेवा एवढं आयुष्य जरी प्राप्त झालं तरी तुझे गुणवर्णन करता करता आम्ही थकून जाऊ.
कारण तुझे उपकारच एवढे अनंत आहे. तुझ्या उपकाराची आठवण किती ठेवायची. आईच्या गर्भामध्ये असताना तूच आमचं रक्षण केलं, बाहेर आल्यानंतर दुधाची व्यवस्था केली, बाकी पालन पोषण सगळं तूच करतोयस ना, कुणाच्या ना कुणाच्या रूपाने. एखाद्याची आई जन्मताच गेली, त्या मुलाचं आडत नाही ना. भगवंत त्याचं कुणाच्या ना कुणाच्याकडून पालन पोषण करतोच आहे. हां, मग असे तुझे अनंत उपकार आमच्यावर आहेत. तुझ्या उपकारांची आम्ही किती आठवण करावी, किती आठवलं तर कमीच आहे, इतके तुझे अनंत उपकार आमच्यावर आहेत. अंतरबाह्य तुझी व्याप्ती, अंतरी तू चिन्मय स्फूर्ती, बाहेर तू सद्गुरुमूर्ती, अंतरबाह्य रक्षसी. देवा, आतमध्येही तूच आहेस आणि बाहेरही तूच आहेस. आतमध्ये तू चैतन्य रूपाने आहेस आणि बाहेर सद्गुरू रूपाने आहेस. असा तू आम्हाला अंतर्बाह्य रक्षण करतोयस. तुची आत्मा तुची गुरु, करशी थोर उपकारो, ते उत्तीर्णता विचारू, कैसा घडे सांगवा. तूच आत्मा आहेस आमचा गुरु पण तूच आहेस. तुझ्या उपकारातनं कसं उत्तीर्ण होता येईल. उत्तीर्ण होता येणार नाही. तू असता अंतर्यामी, परी तुझं नेणो आम्ही. देवा, तू आतच आहेस पण आम्ही तुला जाणू शकत नाही. चाले हे आमचं शरीर चालतं एवढं खरं, पण आम्ही त्याचा कधी विचारच केला नाही. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिविण. कुणाच्या सत्तेने आमचा देह चालवतोय, कोण आम्हाला बोलवतोय, बोलण्याची शक्ती कोण देतोय, पाहण्याची शक्ती कोण देतोय, हातात शक्ती कोण देतोय, आम्ही कधी त्याचा विचार केला नाही. तू असता अंतर्यामी, परी तुझ नेणो आम्ही. या स्तव झाला असे सद्गुरू स्वामी, आम्हाला गे रक्षणे. अंतर्यामी आत्मरूपे, बाह्यभागी गुरुस्वरूपे, निजभक्तांची सर्व पापे, जीव जसे सहनिरसरी. अंतःकरणातनं तू आम्हाला मार्गदर्शन करतोस, बाहेर सद्गुरू आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यामुळे आमच्या हातातून घडलेली सगळी पापं तू नाहीशी करतोस. अनंत अपराधांच्या राशी पोटी घालणे, देवा पोटी घालणे. आमची जीवदशा सुद्धा तू नाहीशी करून टाकतोस. म्हणजे काय करतो. आपण जीव आहे त्याला शिवस्वरूप करतो. जीव ही अज्ञान दशा आहे आणि शिव ही ज्ञानदशा आहे. म्हणून आमचा हा जो जीव आहे त्याचं रूपांतर तू शिवामध्ये करतोस, ज्ञान प्राप्त करून देतो. यास्तव जन्मोजन्मी तुझं सेविता, उपकारातून नव्हे उत्तीर्णता. तुझे ऋणची असो माथा, तेच्या मा भूषणावह. जन्मोजन्मी तुझा दास. देवा, जेवढे जन्म देशील ना तेवढ्या जन्मात आम्हाला तुझी चरणसेवा पांडुरंगात तुझी सेवाच करायची. न लगे मुक्ती धनसंपदा. आम्हाला मुक्ती नको, धनसंपदा नको, काही नको, आम्हाला सत्संग दे. देवा, आम्हाला तुझ्या ऋणातच राहण्यात आनंद वाटतो. तुझं ऋण फेडू शकत नाही. जसं जगामध्ये आपण सगळ्यांची ऋणं फेडू शकतो. म्हणजे बँकेतनं लोन काढलं फेडू शकतो, कोणाकडनं उधार घेतलं ऋण फेडू शकतो. कोणी आपल्याला उपकार केले, समजा आपण आजारी असताना कोणी आपल्याला तिथे बसायला आलं 2-4 तास, उद्या आपण तो आजारी असताना 2-4 तास बसलं की फिटामफीट, म्हणजे त्याच्या उपकारातनं आपण मोकळे झालो. कोणी आपल्याला संकट काळात मदत केली, आपण त्याच्या संकट काळात मदत केली, तर त्याच्या उपकारातनं उत्तीर्ण झाल्यासारखं होतं. आपण उपकाराची जाणीव ठेवतो, पण त्याच्या उपकारातनं उत्तीर्ण होता येतं.
पण आईच्या आणि परमात्म्याच्या उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही. आईच्या ऋणातच राहायचंय. कारण तिने आपल्यावर एवढे अनंत उपकार केले की त्याची आपण परतफेड करू शकत नाही. तसं देवाचे एवढे अनंत उपकार आहेत की त्याच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही. तुझे ऋणची असो माथा तेचे आम्हा भूषणावर, म्हणून वा सद्गुरुनाथा तुझे चरणी असो माथा, सर्वस्वार्पण करू आता अन्य काय अर्पावे. देवा आता आम्ही तुझ्या चरणावर मस्तक ठेवतोय आणि आमचं सर्वस्व तुला अर्पण करतोय. म्या अर्पिला मदीय देहची विठ्ठलाला, आपण आपला देह भगवंताला अर्पण केला. ऐसा उद्धव श्रेष्ठ भक्त ज्याचे भगवंती अनुरक्त चित्त तेने करता हे मात कृष्ण सद्गुरु तो सलाम. अशा प्रकारे उद्धव बोलल्यानंतर भगवंताला आनंद वाटला. स्वशक्तीचे निभले लीला करी, झाला ब्रह्मा विष्णू मदन हरी, जगदोत्पत्ती स्थिती लय करी, ईश्वरेश्वर श्रीकृष्ण. भगवंताने आपल्या शक्तीने त्या उद्धवाला सगळ्या बाललीला दाखवल्या, आपण केलेले सगळे चमत्कार दाखवले आणि विश्वरूप दाखवलं. याला जसं दाखवलं आहे तसं अर्जुनाला मीच आहे सर्व ठिकाणी हा भाव त्याला दाखवला. झाला ब्रह्मा विष्णू मदनारी, जो प्रेमळांचा प्रियोत्तम स्वय अंतरी परिपूर्ण तेची प्रेमाले ओसंडोन वदने स्वास्य रूपाने. सगळ्यांना प्रिय असणारा हा परमात्मा, त्याचं प्रेम ओसंडून व्हायला लागलं. आता प्रेम कुठून कुठून ओसंडून वाहतं. डोळ्यातनं प्रेम वाचतं, डोळ्यातनं ओसंडून वाहतं, आपल्या चालण्यातनं ओसंडून वाहतं, आपल्या बोलण्यातनं ओसंडून वाहतं. प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. प्रेम आहे ते. प्रेम बघा, आपल्या माहेरची माणसं आली की ओसंडून वाहतं का नाही प्रेम. डोळ्यातनं प्रेम, हा किती आनंद झाला तुम्ही आला, डोळ्यातनं प्रेम ओसंडून वाहतं. शब्दातनं वावा तुम्ही आला, खूप आनंद वाटला. आपल्या कृतीतनं धावत धावत जातो, बॅग घेऊन येतो, त्यांच्यासाठी गोडधोड करतो. मग हे काय झालं, हे प्रेम ओसंडून व्हायला लागलं. म्हणजे अंतःकरणात त्यांच्याविषयी प्रेम आहेच, पण ते आता अचानक त्याने फोन करून आले तर गोष्ट निराळी हो, पण अचानक आल्यानंतर आनंद होतो का नाही. अवचिता परिमळू, अवचित आले आनंद ओसंडून वाहतोय. तसा भगवंताच्या अंतःकरणामध्ये असलेला आनंद ओसंडून व्हायला लागला. कशा रूपाने, सुहास्य रूपाने. सगळा आनंद भगवंताच्या चेहऱ्यावर दिसतोय. आपल्याला एखाद्याला पाहिलं की आनंद दिसतो का नाही, आपल्या चेहऱ्यावर आनंद उमटतो का नाही, तसा त्या भगवंताच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. म्हणजे सगळं प्रेम आनंदाच्या रूपाने त्या उद्धवाला जाणवत आहे भगवंताला किती आनंद झाला आहे. अंतरीचे प्रेम शुद्ध रूप शब्दरूपे वचने निघते मुखावाटे, जणू अमृताचे साठे उद्धव कर्णकुटी ओतले. भक्ताविषयी अंतःकरणामध्ये असलेलं प्रेम भगवंताच्या मुखातनं शब्दरूपाने बाहेर पडतंय आणि उद्धव ते सगळे शब्द आपल्या कानामध्ये साठवतोय. अंतरीचे प्रेम शब्द रूपे वचने निघती मुखावाटे, जणू अमृताचे साठे उद्धव कर्णकुटी ओतले. धन्य उद्धवा शिष्योत्तमा. बघा काय शब्द मुखातनं पडले बाहेर भगवंताच्या, जे उद्धवाने कानात साठवले. भगवंताच्या मुखातनं काय शब्द बाहेर पडले, धन्य उद्धवा शिष्योत्तमा, तुला कथिला ज्ञान महिमा, परिभक्तीवरी तुझा प्रेमा, यास्तवाईक भागवत धर्म. उद्धवा मी तुला ज्ञानयोग सांगितला, पण तू मला पुन्हा म्हणालास आणखीन काहीतरी सांगा, सुलभ सांगा, म्हणून मी तुला भक्तियोग सांगितला. कारण तुला भक्तियोग आवडतो म्हणून भक्तियोग सांगितला. आता
तुझ्यावरती माझं प्रेम असल्यामुळे मी तुला भागवत धर्म म्हणजे काय ते सांग. सकळ मंगळाचे आयतन तो हा बापा भागवत धर्म. सकळ मंगळाचे मंगळ, सगळ्यात मंगलकारक आहे तो हा भागवत धर्म आहे. सकळ मंगळाचे आयतना तो हा बापा भागवत धर्म. श्रद्धेने करता चरण मृत्युमृत्यूशी पार करी. असा हा भागवत धर्म श्रद्धेने जर आपण श्रवण केला तर हा भवसागर आपण उद्धरून देऊ, मृत्यूलाही पार करून देऊ. तुझसी सांगितला वेळोवेळा, तरुणोपाय हा बाळ्या भोळा. तोच सांगतो तो एक खेळा भागवत धर्म प्रिय. तुला वेळोवेळेला मी सांगितलं. मग आपल्याला असं वाटलं एकदा सांगितलं तर पुन्हा का सांगतं. माणसाला विस्मरण होतं. तुम्हाला जर मी सांगितलं काल काय प्रवचन केलं, काल कुठली ओवी घेतली, आपण विसरून जातो. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. भगवंत म्हणतात हे मी तुला सांगितलंय पण पुन्हा सांगतो का, मनावरती ते ठसावं म्हणून सांगतो. माझे स्मरण असावे अंतरी, मत प्रित्यर्थ सर्वे कर्मे करी. सर्व कर्मे करी, मन चित्त मदार्पण करी. मन रंगवावे हरिरंगी. उद्धवा, हा भागवत धर्म तुला सांगतो. काय सांगितलं या भागवत धर्मामध्ये की भगवंताचं स्मरण करावं. माझे स्मरण असावे अंतरी. आपण जे काही कर्म करतो ती सगळी कर्म भगवंताच्या प्राप्तीसाठी करायची. आपलं मन आणि चित्त भगवंताला अर्पण करायचं. आपलं मन हरिरंगामध्ये रंगलं पाहिजे. तेरे रंग में रंग गई. मीरा म्हणते देवा तुझ्या रंगात मी रंगून गेले. तेरे रंग में रंग गई. मन रंगवावे हरिरंगी. जेथे वसते साधू संत, तीच क्षेत्रे परम पवित्र. अगत्यवास करणे तेथ, आश्रय करावा भक्ताचा. भागवत धर्मामध्ये असं सांगितलं की ज्या ठिकाणी साधू संतांची वस्ती आहे ती पवित्र क्षेत्र होतात. त्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल तितके दिवस सेवा करावी, राहावं. त्या ठिकाणी भक्तांचा आश्रय करावा. देव राक्षस मनुष्यात झाले माझे महाभक्त. ध्यान आणून त्यांचे चरित्र त्यांचे कर्म अनुसरावे. देवामध्ये माझे भक्त झालेत, राक्षस कुळामध्ये सुद्धा माझे भक्त झालेत, मनुष्यात सुद्धा माझे भक्त झालेत. माझे भक्त प्रल्हाद आहे की नाही, माझा भक्त आहे. बळी माझा भक्त आहे. बिभीषण माझा भक्त आहे. सर्व ठिकाणी माझे भक्त आहेत म्हणाले. त्यांची चरित्र आपण ऐकावी, सांगावी, त्याच्यावर चिंतन करावे. ध्यानी आणून त्यांचे चरित्र त्यांचे कर्म अनुसरावे. हे संतांची चरित्र काय ऐकायची, त्याच्याकडून त्या चरित्रामध्ये जे सांगितलं आहे तसं आपण थोडं जरी केलं तरी आपल्यावरती भगवंताची कृपा होते. मेळवावे वैष्णवजना, नृत्य गीत संकीर्तन करणे माझे गुणवर्णन. पर्वयात्रा महोत्सवी वैष्णवांचे मेळे जमा करावे, नृत्य करावं, गीत करावं, नामसंकीर्तन करावं, माझे गुणगान गावेत. पर्वयात्रा महोत्सव साजरे करावे. भावे करावे महापूजा, अर्पावे राजोपचार ओजा. मज तोषवावे अधोक्षजा, पर्वयात्रा प्रसंगाने. माझी महापूजा करावी, मला राजोपचार अर्पण करावे, मला आनंद वाटेल असं आपलं कर्म असावं. पर्वयात्रा कराव्यात. प्रासंगिक ज्या यात्रा सांगितल्या आहेत, कुंभमेळा म्हणा काय, त्या प्रासंगिक पर्वयात्रा कराव्यात. म्या व्यापिले चराचर, मिया विश्वी आतबाहेर. म्या वसवले भक्तांतर, तैसे व्यापक आकाश.
मी या चराचराला व्यापूनही आत आहे, बाहेर आहे आणि भक्ताच्या अंतःकरणामध्ये सुद्धा मीच आहे. ऐसी राहोने ज्ञानदिठी भक्त माये मज पाही सर्वाभूती भजन परिपाठी गोमटी विक्षेपचित्तीन. अशी ज्ञानदृष्टी असली, मीच सर्वत्र भरलेला आहे, या ज्ञानदृष्टी असली की मग त्या भक्ताला मी सर्वत्र दिसायला लागतो. हा ब्राह्मण, हा चांडाळ, हा धनदाता की चोर, हा क्रूर भेदायसा धैचना. जेव्हा ही समदृष्टी होते, सर्वत्र भगवंत भरलेला आहे, अशी ज्या वेळेला दृष्टी होते त्यावेळेला हा कोणत्या जातीचा असा विचार आपल्या मनामध्ये येत नाही. हा श्रीमंत आहे का गरीब आहे, साधू आहे का चोर आहे, क्रूर आहे का अक्रूर आहे, असा भेद आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही. तोची भक्त पंडित ज्ञानी भेद नुपजे ज्याचे मने, मीच अखंड त्याचे ध्याने पावनावने त्याचेने. असा जो भक्त आहे, पंडित म्हणजे ज्ञानी आहे, ज्याच्या मनामध्ये कुणाविषयी भेदभाव नाही, मी त्याचं अखंड स्मरण करतो. बघा, आपण देवाचं स्मरण करतो, पण देव म्हणतो अशा भक्ताचा मी अखंड स्मरण करतो. मी जे अखंड त्याचे ध्याने, मी त्याच्या ध्यानात आणि तो माझ्या ध्यानात. पावनावने त्याचेने. अशा भक्तराजामुळे ही धरणी पवित्र होते. बघा, देहू संत तुकाराम महाराजांनी पवित्र, आळंदी माऊलीच्यामुळे पवित्र, सज्जनगड रामदासांच्यामुळे पवित्र, बेळगाव माऊली मातेमुळे, कलावती मातेमुळे प्रसिद्ध आहे, शेगाव महाराजांच्यामुळे. म्हणजे संतांची चरण जिथं लागली ना ते तीर्थक्षेत्र बघून होतात. पावन आवनी त्यांची, ही सगळी पृथ्वी त्यांनी पावन केलेली आहे. सर्व ठाये माझे रूप पाहता झाला सहज मुक्त, अहंकारा सहविकार पुष्ट नष्ट होती अनायासे. सर्व ठिकाणी माझं रूप जर दिसायला लागलं तर त्याला सहज अशी मुक्ती प्राप्त होते. त्याच्या मनातला सगळा अहंकार नाहीसा होऊन जातो. लौकिक लज्जा सोडूने सकळा जाय लोटांगणे, कुत्रे गाढव चांडाळीवणे गोपाहोने नमस्कारी. तो सगळी लज्जा सोडून सगळ्यांच्या पाया पडतो. आपण म्हणतो कुत्र्यामध्ये खंडोबा आहे असं, म्हणजे प्रत्येकामध्ये, गाईमध्ये 33 कोटी देव आहेत. म्हणजे त्या प्रत्येक ठिकाणी देव आहे ही त्याची भावना आहे, त्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी नमस्कार करतो. तव वरी काया वाचा मने माझी उपासना नित्य करणे. म्हणजे जेव्हा एवढा अधिकार प्राप्त व्हायला काय करावं लागेल? आमची काही एवढी ताकद नाही बुवा, आम्ही काय तुकाराम महाराज आहेत का, ज्ञानेश्वर महाराज आहेत का, आम्ही गजानन महाराज आहेत, एवढी ताकद, एवढा मोठा भक्त व्हायची पात्रता आमच्याकडे कशी? भगवंत सांगतात अशी पात्रता आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी काय करावं? जे आपण हे संतत्वाला प्राप्त होत, नराचा होतो नारायण, उत्कट रामदास्य करून. सामान्य मनुष्यसुद्धा त्या पदाला पोहोचू शकतो. त्याच्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? ही पदवी तुला प्राप्त होई तोपर्यंत, जसं ग्रॅज्युएटची पदवी प्राप्त व्हायची तोपर्यंत त्याला अभ्यास करायला पाहिजे की नाही, तशी ही संत पदवी प्राप्त होई तोपर्यंत तुला काय करायला पाहिजे? तववरी काया वाचा मने माझी उपासना नित्य करेल. तोपर्यंत काया वाचा मनाने माझी उपासना कर. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. तवोरी काया वाचा मने माझी उपासना नित्य करणे. माझी उपासना रोज करायची, फक्त चातुर्मासासाठी नाही. माझी उपासना नित्य, माझी उपासना नित्य करणे. जववरी न कळे की नारायणे व्यापले हे चराचर. म्हणजे कुठपर्यंत करू?
किती दिवस उपासना करू? 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष. जोपर्यंत तुझ्या मनामध्ये हा भाव निर्माण होत नाही की हे चराचर त्या नारायणाने व्यापलेलं आहे, ही भावना जोपर्यंत तुझ्या मनामध्ये निर्माण होत नाही, तोपर्यंत काया वाचा मनाने माझी उपासना करत राहा, सेवा करत राहा. ज्याशी सर्व ब्रह्ममय तोची बोलजे मुक्त निसंशय. ज्याला हे सर्व ब्रह्ममय दिसतंय, सर्वं खल्विदं ब्रह्म हे ज्याला दिसतंय, तो मुक्त झाला. ज्याशी सर्व ब्रह्ममय तोची बोलजे मुक्त संशय. संन्यासाला योग्य होय तोची मुक्त महाज्ञाने. हा मनुष्य संन्यास धर्म घ्यायला योग्य होतो. सर्वभूती भगवत भाव हाच सर्व उपायात श्रेष्ठ उपाय. सर्वाभूती भगवंत आहे हा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होणं, याच्यासाठीच हे सर्व आचरण करायचं आहे. म्या ठरविले हे स्वयमेव धर्मसिद्धांत सार. हे मीच ठरवलं आहे, हे धर्माचं सार आहे. काय तर सर्व विष्णुमयन जगत हे सगळं विष्णूने व्यापलेलं आहे अशी भावना आपल्यामध्ये निर्माण होईल तोपर्यंत माझी सेवा कर. जन्म सर्वभूती भगवत भाव हाचे सर्व उपाया श्रेष्ठ उपाव. म्या ठरवले हे स्वयमेव धर्मसिद्धांत सार. आहे जन्मोनी मायामय संसारी की येऊनी मर्त शरीरी. जेणे मज पाहिले चराचरी त्याची खरी एरधार. जो मायामय संसारामध्ये जन्माला आला, कोण? आपल्यासारखे जीव, आपण ह्या मायेत जन्माला आलो. जन्मोनी मायामय संसारी येवोनी मर्त्य शरीरी. आपण हे नाशिवंत शरीर धारण केलेलं आहे, मर्त्य शरीर. जेणे मज पाहिले चराचरी त्याची चुकली एरदार. ज्याने मला चराचरात मी आहे हे जाणलंय, त्याचा जन्म मृत्यूचा फेरा चुकून जातो. सत्य अविनाशी सुखरूप त्यामज केले जेणे प्राप्त. तोची बुद्धिमंताचा विवेक की कौशल्य चतुरांचे. मी कसा आहे? सत्य आहे. सत्य हे कायम सत्य असतं. आज सत्य उद्या नाही असं नाही. कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार. सत्य हे त्रिकाला बाधित सत्य. मग मी कसा आहे? सत्य आहे. मी कसा आहे? अविनाशी आहे. सत्य अविनाशी. आणि मी कसा आहे? सुखरूप आहे. भगवंत कसा आहे? सुखरूप आहे. म्हणजे मी सत्य आहे, अविनाशी आहे आणि सुखरूप आहे. अशा मला ज्याने प्राप्त केलं आहे त्याला मी बुद्धिवान म्हणतो, चतुर म्हणतो. बाकी बुद्धी दुसऱ्या कामात लावून काय उपयोग आहे? याचं वाटोळ कर, त्याचं वाटोळ. बुद्धी नाही का? आहे, पण हा बुद्धी अशा ठिकाणी वापरतो, काय त्याचा उपयोग आहे? मी त्याला बुद्धिमंत कुणाला म्हणतो? ज्याच्याकडे हा विवेक आहे, ज्यांनी मला जाणलं आहे त्याला मी बुद्धिमान म्हणतो, चतुर म्हणतो. हा ब्रह्मवादांचा संग्रह तुझशी सांगितला स्वयमेव. संक्षेप विस्तारिशी सर्व जो सुदुर्लभ देवादिका. युक्तीने परिपूर्ण तुझ कथले ज्ञान. त्याचे झाले अविज्ञान पुरुषमुक्त निशेष. तुझ्या प्रश्नांची सविस्तरे म्या दिदली जी उत्तरे. अनुसंधाने हृदय थारे दिदल्या ब्रह्मप्राप्ती. उद्धवा, तू मला जेवढे प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर दिली. हा जो तुझा माझा संवाद आहे, तू विचारलेले प्रश्न आणि मी दिलेली उत्तर, हे जो कोणी आपल्या हृदयात धारण करतो, म्हणजे त्याचं चिंतन करतो, मनन करतो, त्याला ब्रह्मप्राप्ती होते. तुझा माझा ज्ञानसंवाद जो भक्ता माझी सांगेल विशद. ब्रह्मज्ञान द्या त्यासी मी सुखद आत्मस्वरूप देईन. हा उद्धवा तुझा आणि माझा हा ज्ञानरूपी संवाद जो कोणी माझ्या भक्तांना सांगेल, त्या ब्रह्मज्ञान द्यात्यासी मी सुखद. मग मी त्याला काय करेन? त्या
ज्याने हे ब्रह्मज्ञान जगाला सांगितलंय, दिलंय, त्याला मी आत्मस्वरूपाचं दर्शन देईन. म्हणजे हे सगळं हा संवाद जो आहे, जो कोणी जगापर्यंत पोहोचवला पाहिजे ना, मग जो कोणी हे पोहोचवण्याचं काम करेल त्याला मी सुखद असं आत्मस्वरूपाचं दर्शन करून देईन. परमशुद्ध हे पावन ज्ञान याचे करील जो अध्ययन, त्या ज्ञानदीप प्रकाश हे मददर्शन होता होईल मधुप. याचं अध्ययन जो करेल, म्हणजे याचा अभ्यास जो करेल, याच्यावर चिंतन जो करेल, त्याचं काय होईल? त्याच्या अंतःकरणामध्ये असलेले ज्ञान ज्योत तेजस्वी होईल. त्या प्रकाशात त्याला माझं दर्शन होईल आणि तो माझ्याशी एकरूप होईल, मद्रूप होईल. जो श्रद्धेने ज्ञानाख्यान नित्य स्थिर चित्ते करील श्रवण, त्याशी नृळे कर्मवंदन प्राप्त होईल परमभक्ती. जो कोणी हे ज्ञानाचं आख्यान स्थिर मनाने, म्हणजे एकाग्र मनाने श्रवण करेल, त्याला सुद्धा मी मुक्ती प्राप्त करून देईल असं भगवंत म्हणतो. अगा उद्धवा प्राणप्रिया, हे तुझं कळले ना सर्व सखया, शोक मोह गेले नाविल्या, ब्रह्मज्ञान हे ऐकता. उद्धवा, हे सगळं मी तुला सांगितल्यानंतर तुझ्या मनातला शोक नाहीसा झाला की नाही सांग, मोह नाहीसा झाला की नाही सांग. शेवटच्या अध्यायात गीतेमध्ये तुला विचारलं आहे ना, मग तो वदला मोह निरसला, संशय नुरला खरोखरी. तसं भगवंत उद्धवाला विचारतात, एवढं सगळं ज्ञानयोग ऐकल्यानंतर तुझ्या मनातला शोक गेला का नाही, मोह गेला का नाही? अगा उद्धवा प्राणप्रिया, हे तुझं कळले ना सर्व सखया, शोक मोह गेले ना विलया, ब्रह्मज्ञान हे ऐकलं. दांभिक नास्तिक अभक्त शठा, ज्याशी नाही श्रवणी निष्ठा, हे सांगावे ना त्या उन्मत्ता, जो न विनीत बुद्ध. मात्र हे उद्धवा, हे ज्ञान अश्रद्ध माणसाला सांगू नये, म्हणजे ज्याची देवावर श्रद्धा नाही त्याला सांगू नये. उगीच तरकटा वात्रटाला स्फोट याचा करू नये, तरकट वात्रट माणसाला हे सांगू नये. जो उन्मत्त आहे त्याला सांगू नये, ज्याची श्रवणावरती निष्ठा नाही त्याला सांगू नये. जो न विनीत गुरुचरणी, जो आपल्या गुरुला सुद्धा मानत नाही त्याला हे ज्ञान कसं सांगणार आपण? सांगू नये. जेथे नसते हे सहा दोष, वेदाभिमानी मत पुरुषा, सुची साधवायशी असं ज्ञानोपदेश करावा. मात्र हे सहा दोष ज्या ठिकाणी नाहीत, म्हणजे जो माझा भक्त आहे, माझ्यावर प्रेम करणार आहे, सात्विक विचाराचा आहे, त्याला मात्र हे सांगावं. ज्ञानोपदेश करावा. ज्यांचे प्रेम मजवर्ती, ते स्त्रिया असोत की शूद्र जाती, हे अधिकारी ते श्रवणार्थी, हे ज्ञान त्यांना अर्पावे. जे माझ्यावरती प्रेम करतात, उद्धवा, जे भक्त माझ्यावरती प्रेम करतात, मग त्या स्त्रिया असो, शूद्र जाती जन्माला आल्या असो, त्या सर्वांना येथे हे ज्ञान श्रवण करण्याचा अधिकार आहे. हे ज्ञान त्यांना अर्पावे, त्यांना हे ज्ञान सांगावं. ज्यासी घडावे अमृतपान, त्यासी पेय नुरले अन्य, तैसे ऐकता हे ज्ञानाख्यान ज्ञातव्य अन्य उरेचन. ज्याप्रमाणे अमृत प्राशन केल्यानंतर बाकीचं काही प्यायची इच्छाच नाही ना. एरवी ठीक आहे भाऊ, आज काय म्हणले आम्ही सफरचंदाचा रस पेला, आज काय मोसंब्याचा पेला, आज काय आणखीन वेगवेगळ्या फळाचा रस घेतला, ते तिथपर्यंत ठीक आहे. पण अमृत प्याल्यानंतर बाकीच्या रसाची आवश्यकताच नाही. ज्यासी घडावे अमृतपान, त्यासी पेय नुरले अन्य, तैसे ऐकता हे ज्ञानाख्यान ज्ञातव्य अन्य उरेचन. मग दुसरं जाणण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. ज्ञाने जयाशी जाणावे, कर्मे जयाशी मिळवावे, योगे जयाशी पावावे, की वार्ता ज्या लागे. अरे ज्ञान कशासाठी संपादन करायचं आहे? ज्ञाने जयास जाणावे, ज्ञानाच्या योगाने ज्याला जाणायचं आहे तो हा परमात्मा आहे. ज्ञाने जयास जाणावे, कर्मे जयाशी मिळवावे,
सत्कर्म करून ज्याची प्राप्ती करून घ्यायची तो हा परमात्मा आहे. योगे जयासी पावावे, योगयाग करून ज्याची प्राप्ती करून घ्यायची तो हा परमात्मा आहे. किंवा ज्याच्यासाठी सगळा हा सत्संग चालला आहे तो हा परमात्मा आहे. जया लागे साधने सकळ, ज्याच्यासाठी ही सगळी साधना करायची. जो मी प्राप्तव्य असे केवळ, जो मी प्राप्त होण्याला योग्य आहे, तुम्ही साधना केली तर मी प्राप्त होणार. जो मी प्राप्तव्य असे केवळ, उद्धवा भक्त माझ्याकडे 1 पाऊल चालून आला ना तर मी 10 पावलं चालत त्याच्याकडे जाईल, पण त्यांनी 1 पाऊल तर माझ्याकडे टाकलं पाहिजे का नाही. जया लागी साधने सकळ, जो मी प्राप्तव्य असे केवळ, प्रत्यक्ष आहे तुझ्याजवळ पुरुषार्थाचा निजस्वार्थ. असा मी ज्याला प्राप्त करण्यासाठी सगळी साधना आहेत तो मी तुझ्यापुढे प्रत्यक्ष उभा आहे असं भगवंत उद्धवाला सांगतात. प्रत्यक्ष आहे तुझ्याजवळ पुरुषार्थाचा निज अर्थ. माझे निजत्वार्थ पुरुषार्थ प्राप्ती, माझे निभक्ता मोक्ष प्राप्ती, माझे निभक्ता लाभे भक्ती, सायुज्य मुक्ती मी देत. माझ्यामुळे चतुर 4 पुरुषार्थ प्राप्त होतात, माझ्यामुळे मोक्ष प्राप्त होतं, माझ्यामुळे भक्ती प्राप्त होते, मीच सायुज्य मुक्ती देतो. ऐसे बोलो रे भगवंत, क्षण एक राहिला निवांत. प्रेम कटाक्ष अवलोकित उद्धव असे श्रीकृष्ण. एवढं सगळं बोलून भगवंत एक क्षण निवांत राहिले. उद्धवाकडे तरी पाहिलं आणि उद्धवाला सांगितलं आजची प्रवचनाची वेळ संपली आहे, राहिलेलं उद्या सांगतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती. सावळी घनश्याम मूर्ती, गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, फुलेच्या वरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी, असे ते वदन कमल समनयन हरपले बाण पावताची. उभी ही माय अनाथांची, आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी टिळक भव्यवाला. मितीना अविर गुलाला, दर्शना संग संग आला. जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले. चित्त हरी पायी, गुंतले. चित्त हरी पायी, गणोला भाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर